पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे। श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणारी रथयात्रा ही प्रत्येक नाशिककरासाठी औत्सुक्याचा विषय आहे। तब्बल 250 वर्षांच्या नाशिकच्या रथयात्रेची परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे। चैत्र शुद्ध एकादशीला रामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात येते। हा रथ उत्सव आज सायंकाळी 5 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून काढण्यात येणार आहे। रथ उत्सवासाठी श्री रामरथ आणि गरुड रथ सज्ज झाले आहेत। सवाई माधवराव पेशवे आजारी असताना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला होता। त्यांना बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला होता। पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे रामरथाच्या देखभालीची जबाबदारी सोपवली। रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून अनेक पहिलवान घडविले होते। हे पहिलवान रथोत्सवात रथ ओढत असे। तेव्हापासून तर आतापर्यंत श्री रामरथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे। रामरथाचा मान पाथरवट समाजाकडे, गरुड रथाचा मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे। पूर्वीच्या काही रस्ते नव्हते, त्यामुळे खडतर मार्गानेच रथ ओढला जात होता। एकदा रथ उत्सवात रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला असता पाथरवट समाजातील काही कार्यकर्त्यांनी रथ सुखरूपपणे बाहेर काढला। तेव्हापासून रामाच्या रथाच्या धुरा वाहण्याचा मान पाथरवट समाजाकडे देण्यात आलाय। श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रस्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत, तर गरुड रथाचे मान अहिल्याराम व्यायामशाळेकडे आहे। गरुड रथ आणि रामरथाचे मानकरी एकादशीला काळाराम मंदिरात आल्यानंतर त्यांना फेटे बांधून सन्मान केला जातो। त्यानंतर सागर संगीत, पूजा, आरती आणि मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर पालखीतून प्रभू रामचंद्राच्या पादुका आणि उत्सव मूर्ती पालखीतून पूर्व दरवाजाच्या बाहेर आणली जाते। रथ उत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करतात। गरुड रथात प्रभू रामचंद्रांच्या पादुका तर रामरथामध्ये प्रभू श्रीरामांची भोगमूर्ती ठेवलेली असते। मिरवणुकीत सर्वप्रथम मानकरी बुवा, त्यानंतर पालखी, ढोल झांज पथक, त्यानंतर गरुड रथ आणि मग रामरथ असा क्रम असतो। काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून जय सीता राम सीता चा गजर करीत या मिरवणुकीला प्रारंभ होतो। उतार असलेल्या ठिकाणी रथांवर नियंत्रण राखण्यासाठी उटीची व्यवस्था असते। रामरथाची मिरवणूक म्हसोबा पटांगणावर आल्यावर तिथे रामरथ थांबतो। प्रभू श्रीराम व्रस्तस्थ असल्याने ते नदी ओलांडत नाहीत अशी प्रथा असून गरुड रथ शहराच्या अन्य भागातून फिरतो। कापड पेठेतील बालाजी मंदिराच्या इथे आरती होते। ही आरती होण्याचे कारण बालाजी वाले यांचे पूर्वज तिमय्या महाराज यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्रांची मंदिरात स्थापना झाली आहे, त्यामुळे बालाजी मंदिरात तिमय्या महाराज यांचा मान म्हणून आरती होते। त्यानंतर गाडगे महाराज पुलाखालील म्हसोबा पटांगणावर रथ येतो आणि गरुड रथाचा दांडा रामरथाला लावला जातो, म्हणजेच पूजा रामरथाला अर्पण होते। ही परंपरा वर्षानुवर्ष आजही सुरू आहे। तिथून रामकुंडाकडे ही मिरवणूक मार्गस्थ होते। रामकुंडावर प्रभू श्री रामाच्या मूर्तीला अवभर स्थान घातले जाते। त्यानंतर ही मिरवणूक पहाटेपर्यंत काळाराम मंदिरात येते आणि रथोत्सवाचा समारोप होतो, अशी माहिती विश्वस्त धनंजय पुजारी यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।